नमस्कार, पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। उन्हाळा आता सुरू झालेलाच आहे आणि गरमीमध्ये सरबतासाठी लिंबूचा खूप उपयोग होतो। आपल्याला माहितीच आहे लिंबू सरबत उन्हाळ्यामध्ये गरमीमध्ये आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर असतो। पण होतं काय, उन्हाळ्यामध्ये लिंबू खूपच महाग होतात। आता हे लिंबू थोडेसे स्वस्त आहेत, तोपर्यंतच जास्त प्रमाणात हे लिंबू घेऊन 6 महिन्यांसाठी कसे स्टोअर करून ठेवायचे याच्या 3 पद्धती आज आपण पाहणार आहे। महत्त्वाचं म्हणजे हे स्टोअर करण्यासाठी आपण साखरेचा वापर करणार नाही। आहे तसे हे लिंबू रसरशीत आणि ताजेतवाने राहतील। शिवाय लिंबूचा रस सुद्धा कसा स्टोअर करून ठेवायचा हे सुद्धा आज आपण पाहणार आहे। या तीनही पद्धती खूपच सोप्या आहेत, फक्त अर्ध्या तासात आपण हे लिंबू स्टोअर करून ठेवू शकतो। आता आपल्याला हे लिंबू खूप महिन्यांसाठी स्टोअर करून ठेवायचे आहेत। तर हे पहा, लिंबू आणल्यानंतर एकदा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। तर त्यासाठी घेतानाच लिंबू व्यवस्थित बघून घ्यायचे, जास्तच मऊ झालेले किंवा रंग बदललेले लिंबू घ्यायचे नाहीत। तर इथे मी 18 ते 20 लिंबू घेतलेले आहेत। यापेक्षा जास्त लिंबू सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता। आता पहिल्या स्टेप मध्ये काय करायचं, मोठं भांडं घ्यायचं, त्यामध्ये पाणी घ्यायचं। गरम पाणी घ्यायचं नाही, थंडच पाणी घ्यायचंय। आपल्याकडे जेवढे लिंबू असतील ना ते व्यवस्थित बुडतील इतपत पाणी घ्यायचंय। आता यामध्ये 2 चमचे व्हिनेगर घ्यायचं। व्हिनेगरमुळे काय होईल, लिंबू तर अगदी व्यवस्थित स्वच्छ होतील, काही घाण असेल तर ती निघूनच जाईल। शिवाय हे जंतुनाशक आहे, त्यामुळे लिंबू सुद्धा अगदी व्यवस्थित स्वच्छ होतील। व्हिनेगर नसेल तर 2 चमचे मीठ घालायचं आणि त्यामध्ये हे लिंबू आपल्याला धुवून घ्यायचे। पाण्यामध्ये हे चांगलं मिक्स करून घेतलं। लिंबू आणल्यानंतर आपण फ्रीजमध्ये असंच ठेवून देतो। त्यातला एक जरी लिंबू खराब झाला ना, बाकीचे सगळे लिंबू खराब होतात। त्यामुळे सुरुवातीला फक्त पाण्याने हे न धुता व्हिनेगरमध्ये आपल्याला हे धुवून घ्यायचे। हे सगळे लिंबू या पाण्यामध्ये काढून घेतले। लगेचच हे धुवून घ्यायचं नाही, 10 ते 15 मिनिटे हे लिंबू या पाण्यामध्ये ठेवायचे। आता हे पहा, या पद्धतीचे जे लिंबू असतील ना ते बाजूला काढायचे, कारण एक जरी लिंबू खराब असेल ना बाकीचे सगळे लिंबू खराब होतात। तर या पद्धतीने पाण्यामध्ये हे लिंबू बुडवून ठेवायचे। 10 मिनिटानंतर एक एक लिंबू आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। याच पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचा आणि लगेचच पुसून घ्यायचा। लिंबू आपल्याला स्वच्छ पुसून व्यवस्थित कोरडे करून घ्यायचे आहेत। यावरती थोडंसंही पाणी किंवा ओलावा राहून द्यायचा नाही। त्यामुळे एक स्वच्छ कोरडं कापड घ्यायचं आणि व्यवस्थित पुसून घ्यायचे। महत्त्वाचं म्हणजे याच्या देठाचा भाग सुद्धा आपल्याला व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे। तर याच पद्धतीने एक एक लिंबू स्वच्छ चोळून धुवून घ्यायचा आणि कापडाने अगदी व्यवस्थित पुसून घ्यायचा। अजिबात पाणी शिल्लक ठेवायचं नाही। थोडा जरी यामध्ये ओलावा राहिला किंवा कुठेतरी पाणी राहिलं, ओलाव्यामुळे लिंबू सुद्धा लवकर खराब होऊ शकतात। तर हे पहा, सगळे लिंबू स्वच्छ धुवून पुसून एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत। आता दुसरी स्टेप म्हणजे या लिंबूंना आपल्याला तेल लावून घ्यायचंय। तेल इथे कोणतंही वापरू शकता। तर सुरुवातीला हे लिंबू आपण फ्रीजमध्ये कसे स्टोअर करून ठेवायचे ते पाहूयात। तर लिंबूंना तेल लावायच्या अगोदर एका एअरटाईट कंटेनरमध्ये एक टिश्यू काढून ठेवायचा। आता एक एक लिंबू घेऊन अगदी व्यवस्थित तेल लावून घ्यायचं। लिंबूच्या सगळ्या बाजूला तेल व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे। फक्त 1 चमचा तेल या सगळ्या लिंबूंसाठी आपल्याला लागणार आहे। अशा पद्धतीने सगळ्या लिंबूंना तेल लावायचं आणि टिश्यू पेपर लावून घेतलेल्या कंटेनरमध्ये काढून घ्यायचे। लिंबूला तेल लावून घेतल्यामुळे एक कोटिंग तयार होतं। चुकून एक जरी लिंबू यातला खराब झाला ना, तेल लावून घेतलेलं असल्यामुळे बाकीचे लिंबू खराब होणार नाहीत। त्यामुळेच अगदी व्यवस्थित सगळ्या बाजूंनी तेल लावून घ्यायचंय। कंटेनरमध्ये मी तेल लावून घेतलेले सगळे लिंबू काढून घेतलेले आहेत। आता यामध्ये हवा अजिबात न जाण्यासाठी ॲल्युमिनियम फॉइलचा तुकडा घेतलेला आहे। या पद्धतीने तो याच्यावरती ठेवायचा आणि याचं झाकण लावून घ्यायचं। यामुळे या कंटेनरला झाकण सुद्धा घट्ट लागलं जाईल, हवा अजिबात आत जाणार नाही आणि त्यामुळे लिंबू सुद्धा खूप दिवस चांगले टिकतील। फ्रीजरमध्ये हा कंटेनर ठेवायचा नाही, तर फ्रीजमध्ये ठेवायचा आहे। फ्रीजमध्ये जर लिंबू स्टोअर करून ठेवायचे असतील तर ही पद्धत वापरू शकता, पण फ्रीजमध्ये जर ठेवणार असाल तर 2 महिने हे लिंबू चांगले टिकतील। पाहिजे त्यावेळी यातला आपल्याला लिंबू घेऊन याच पद्धतीने व्यवस्थित पॅक करून ठेवायचं। खालचा टिश्यू जर ओला झाला असेल तर तो सुद्धा बदलून घ्यायचा, म्हणजे लिंबू सुद्धा जास्त दिवस टिकायला खूप मदत होईल। आता फ्रीजमध्ये कसे स्टोअर करून ठेवायचे हे आपण पाहिलं। फ्रीजरमध्ये ते 6 महिन्यांसाठी कसे स्टोअर करून ठेवायचे हे पाहूयात। तर त्यासाठी काय करायचं, एअरटाईट कंटेनरमध्ये खाली टिश्यू ठेवायचा नाही। तेल लावून घेतलेले लिंबू असेच कंटेनरमध्ये ठेवायचे, झाकण लावायचं आणि हा कंटेनर फ्रीजरमध्ये ठेवायचा। या पद्धतीने फ्रीजरमध्ये हे लिंबू स्टोअर करून ठेवले तर 6 महिने चांगले टिकतात। पाहिजे त्यावेळी यातला लिंबू काढायचा। फ्रीजरमध्ये असल्यामुळे हे कडक होतात, खूपच थंड झालेले असतात। त्यामुळे काय करायचं, पाहिजे त्यावेळी लिंबू काढायचा, पुन्हा हा कंटेनर व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आणि फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचा। 5 मिनिटे हा थंड लिंबू कोमट पाण्यामध्ये ठेवल्यामुळे लगेचच मऊ पडेल। थोडा वेळ हातानेच या पद्धतीने चोळून घ्यायचा। हाताची उष्णता मिळाल्यामुळे रस सुद्धा व्यवस्थित रिलीज होईल आणि त्यानंतर हा लिंबू कट करून याचा सरबत बनवू शकता। मस्त रसरशीत आणि ताजेतवाने हे लिंबू राहतात।
आता तिसऱ्या पद्धतीमध्ये लिंबूचा रस साखर न वापरता कसा स्टोअर करून ठेवायचा ते पाहूयात. तर त्यासाठी सुरुवातीला आपल्याला लिंबूचा रस काढून घ्यायचा आहे. लिंबूचा रस काढण्या अगोदर लिंबू तळहाताने चोळून घ्यायचा, म्हणजे रस सुद्धा भरपूर निघतो. जास्त प्रमाणात लिंबूचा रस जर स्टोअर करून ठेवणार असाल तर या पद्धतीने हे लिंबू सुरुवातीला तळहाताने चोळून घ्यायचे आणि सगळे लिंबू सुरुवातीला कट करून ठेवायचे, म्हणजे एका लिंबूचे 2 भाग करून ठेवायचे. आता एका मोठ्या भांड्यामध्ये लेमन स्क्वीझरचा वापर करून हा रस काढून घेऊ शकता किंवा हाताने सुद्धा व्यवस्थित पिळून घेऊ शकता. स्क्वीझरचा जर वापर करणार असाल तर 2 ते 3 वेळा व्यवस्थित दाबून लिंबूचा रस सगळा काढून घ्यायचा. लिंबूचं सिरप स्टोअर करून ठेवताना त्यामध्ये आपल्याला भरपूर साखर घालावी लागते आणि ते सिरप आपण फक्त सरबतासाठीच वापरू शकतो. पण या पद्धतीने हा रस साखर न वापरता जर स्टोअर करून ठेवला तर सरबताशिवाय सुद्धा इतर गोष्टींसाठी सुद्धा हा लिंबूचा रस वापरू शकतो. तर सगळे लिंबू याच पद्धतीने पिळून घेतलेले आहेत. आता ही जी लिंबाची साल आहे ना, हे सुद्धा फेकून द्यायचं नाही, याचा सुद्धा आपण वापर करणार आहे. तर हे पहा, 18 लिंबू मी घेतलेले होते, त्यातला एवढा रस निघालेला आहे. पिळून घेताना लिंबूच्या बिया सुद्धा यामध्ये पडू शकतात, त्यामुळे गाळणीने हा रस गाळून घ्यायचा. एकदा जर हा रस तयार करून ठेवला ना, पाहिजे तेवढे आपल्याला लिंबू सरबत बनवता येतो. हा लिंबूचा रस आपण फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे. तर त्यासाठी या पद्धतीची मोल्ड वापरलेले आहेत किंवा बर्फ बनवण्यासाठी जो ट्रे वापरतो ना, त्यामध्ये सुद्धा बनवू शकता. पण शक्यतो छोट्या छोट्या आकाराचेच मोल्ड वापरायचे, म्हणजे काय होतं, 1 ग्लास सरबतासाठी या मोल्ड मधला एकच तुकडा आपण वापरू शकतो. कोणत्याही आकाराच्या डिझाईन्सच्या मोल्डमध्ये हे तयार करून ठेवू शकता. तर साखर किंवा काहीही यामध्ये न वापरता हा लिंबूचा रस या मोल्डमध्ये काढून घेतला. तर हे सगळे मोल्ड भरून घ्यायचे आणि फ्रीजरमध्ये आपल्याला ठेवायचे. रात्रभर हे फ्रीजरमध्ये असेच ठेवायचे, म्हणजे काय होईल, याचा चांगला बर्फ तयार होईल आणि त्यानंतर आपल्याला हे स्टोअर करायला खूप सोपं पडेल. आता या लिंबाच्या ज्या साली राहिलेल्या आहेत याचा सुद्धा उपयोग कसा करायचा ते पाहूयात. तर त्यासाठी ताटामध्ये हे व्यवस्थित पसरून घेतलं. 2 ते 3 दिवस उन्हामध्ये चांगले वाळवून घ्यायचं. चांगलं वाळल्यानंतर मिक्सरला याची पावडर करून घ्यायची. ही पावडर मातीची भांडी घासण्यासाठी वापरू शकता किंवा कुकर किंवा इतरही भांडी घासण्यासाठी वापरू शकता. तर 5 ते 6 तासानंतर तुम्ही पाहू शकता याचा आता बर्फ बनलेला आहे. आता हे डिमोल्ड करून एका एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे. तर 5 ते 6 ही बर्फाचे कडे काढून घेतल्यानंतर याच्यावरती पुन्हा ॲल्युमिनियम फॉईल पेपर ठेवायचा. यामुळे काय होईल, हे सगळेच एकमेकांना चिकटणार नाहीत. पुन्हा ॲल्युमिनियम फॉईलवरती 5 ते 6 बर्फाचे तुकडे काढून घेतले. तर या पद्धतीने 2 ते 3 लेअर याच्या करून घ्यायच्या. आता याला झाकण लावायचं आणि फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं. हा लिंबूचा रस सुद्धा 6 महिने छान टिकतो. आता सरबत बनवताना पाहिजे तेवेळी हा कंटेनर काढायचा. यातले आपल्याला हवे तेवढे बर्फाचे तुकडे काढून घ्यायचे. सरबत बनवण्यासाठी डायरेक्ट पाण्यामध्ये हे टाकलं तरी सुद्धा चालतं. पुन्हा त्या कंटेनरला झाकण लावून लगेचच फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं. तर 1 ग्लास पाण्यासाठी 1 छोटा तुकडा मी टाकलेला आहे. थोडंसं मीठ टाकलं, चवीपुरती साखर घालायची, मिक्स करून घ्यायचं. अगदी 2च मिनिटाच्या आत लिंबू सरबत तयार आहे. तर लिंबू महाग व्हायच्या अगोदरच हे लिंबू या पद्धतीने स्टोअर करून नक्की ठेवा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा.